आज ह्या गोष्टीमुळे मी खूप आनंदी झाले, तर पुढे कळेलच तुम्हाला. तर सगळ्यात आधी गुड मॉर्निंग. तर आज ना मी तुमच्याबरोबर माझं ना थोडंफार डेली रुटीन शेअर करणार आहे. सगळ्यात आधी चहा केला आणि ही अशी मलाई मी जमा करते रोजच्या रोज तुपासाठी. थोडीशी मलाई काढून घेतली आणि मलाईचा मोह मला मात्र आवरत नाही आणि लगेच थोडीशी टेस्ट ही केली, म्हणजे खाल्ली. खूप छान लागते आणि मस्तपैकी दोघांसाठी चहा केला आणि चहा घेतला ओतून, कारण लगेच निघायचं होतं कामावरती. आणि इथं गरम गरम चहा घेतला प्यायला आणि सगळं आवरून मग मी आणि हनी दोघंही निघायलो कामावरती. ते मला ड्रॉप करून त्यांच्या कामावरती पुढे जातात. तर हे जे दिसत आहेत ना लोक, हे सगळे पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला निघाले होते. मी कामावर पोहोचले तोपर्यंत मामाने अख्खं काम केलं होतं. आणि त्यानंतर येताना सोहमसाठी ना वडा घेऊन आले आणि कोणी वाट पाहू की न पाहू ही मात्र नक्कीच पाहते बरं का. आणि त्यानंतर मग म्हणलं चला केस बांधून घ्यावे आणि बाकीच्या कामाला लागावं. पटकून केस बांधून घेतले तवर सोहम उठला होता. आणि मग सोहमसाठी ना येताना जे वडे घेऊन आले होते ना ते वडे सगळे मी प्लेटात काढून घेतलेले. तर इकडं सांबर आणि चटणी दोन्ही काढलं आणि फक्त एक वडा का एक घास मी खाल्ला आणि तसेच खात खात गेले, कारण सोहमला मला द्यायचं होतं, तो उठला होता. त्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. डाळ घेतली कुकरमध्ये लावून, कारण असं काही स्वयंपाक करून गेली नव्हती, कारण लवकर येणार होते 9-9:30 वाजता. कारण कामगार माझे लवकर कामावर गेले की कामही लवकर होतात. कुकर चढवलं, लगेच पीठ घेतलं मळायला आणि पीठ मळून त्याला झाकून ठेवलं. त्यानंतर शेंगदाणे भाजायला घेतले. थोडेसे जास्त भाजले. मी म्हणलं चला लागलीच ना शेंगदाण्याचे लाडूही करूया. इकडं शिट्टी होत होती आणि माझ्या लक्षात आलं मी पाणीच पिलं नव्हतं. तर मीठ घालून घेतलं पाण्यामध्ये आणि असे वांग्याचे 2 भाग केले आणि पटापटानं वांगी मिठाच्या पाण्यात टाकून घेतले. आणि त्यानंतर हे गरम शेंगदाणे जे होते ना ते पंख्याला थंड करायला ठेवले. तोवरनं बाकीचं काम आवरलं आणि शेंगदाणे थंड झाले. लगेच शेंगदाणे हे मी मिक्सरला लावून घेतले. तसं सोलापूरला भाजके शेंगदाणे मिळतात, पण मला लाडवासाठी थोडेसे हे पाहिजे होते. त्यानंतर लस्सी घेतली करायला. त्याच्यामध्ये दही टाकलं, व्हॅनिला सिरप टाकला, साखर टाकली आणि घरची मलाई जी सकाळी दाखवली ती टाकली आणि मिक्सरला लावून घेतलं. तर तुम्ही म्हणताल ना पावसाळ्यात लस्सी, तर मला खूप आवडते. तर ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला, तर छान झाली. तर त्यानंतर शेंगदाणे घेतले, त्याच्यात गूळ टाकला, थोडंसं तूप टाकलं आणि लाडूही बांधून घेतले. त्यानंतर भाजीला फोडणी घातली. तर इकडे मी वांग्याची भाजी करत होते. छान कवळे कवळे वांगे होते. सोबत वरणालाही फोडणी घालून घेतली. त्यानंतर सोहमला कणीस भाजून घेतलं. तवर चपात्याचं पीठ मळलेलं ते भिजलं होतं, तर चपात्याही पटापटा करून घेतल्या आणि नंतर सोहमचा अभ्यास घेत आणि इकडे शेंगा फोडत फोडत असा माझा दिवस संपला. चला.